दुसरीकडे ठाणे भिवंडी शीळ मार्गावरची वाहतूक कोंडी ही तिसऱ्या दिवशीही कायम होती। आता या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकांना देखील बसतोय। वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहेत। रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडीची स्थिती किती भयंकर असते हे सांगण्यासाठी ड्रोन कॅमेराने टिपलेली ही दृश्य पुरेशी आहे। वर्सोवा पूल बंद असल्यामुळे गुजरातच्या दिशेने होणारी वाहतूक ठाणे भिवंडी मार्गाने सध्या वळवण्यात आली आहे। परिणामी रात्रीच्या वेळी या मार्गावरती अवजड वाहनांची रहदारी सुरू होते आणि ट्रॅफिक जाम होतो। दरम्यान ही कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाने जेवढी तत्परता दाखवायला हवी तेवढी दाखवली जात नसल्याचे दिसतंय। नंदुरबारमध्ये नागपूर सुरत महामार्गावरती पूल खचल्याची घटना घडली आहे। पानबारा गावात नाल्यावरती हा पूल आहे। पूल खचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीसाठी हा पूल सध्या बंद करण्यात आला आहे। तर सुरतकडून येणारी वाहतूक नंदुरबार मार्गे वळवण्यात आली आहे। धुळ्याकडून सुरतकडे जाणारी वाहतूक आता चरणमाळ घाटातून वळवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। बातमी पावसाची। परतीच्या पावसाने महाराष्ट्रभरात धुमाकूळ घातलेला असतानाच हवामान खात्याच्या इशाऱ्याने लोकांचे धाबे दणाणले। कारण 30 सप्टेंबरपर्यंत कोकण, मराठवाडा आणि मुंबईत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात पावसाने धुमशान माजवलंय। त्याचा परिणाम म्हणून 2 दिवसांपासून रत्नागिरी, रायगड, मुंबईसह बीड, लातूर, नांदेड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलंय। कोकणातील नद्यांना पूर आल्याने आणि काही महत्त्वाचे पूल पाण्याखाली जाण्याची भीती असल्याने गोवा हायवेवरती प्रवास करताना काळजी घ्यावी लागणार आहे। तर बीड, लातूरमधील सगळे लघु प्रकल्प तुडुंब भरले। गेल्या काही दिवस ते आंध्र कोस्टच्या जवळ आहे आणि तेलंगणाच्या जवळ आहे, तर त्याच्यामुळे तो वेस्टर्ली मुवमेंट आणि नॉर्थ ईस्टली मुवमेंट असल्यामुळे आपल्याकडे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि सोबतच अतिवृष्टीचा पण इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेला पावसाचा धुमाकूळ काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। दक्षिण मुंबईत पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये। ठाण्यासह उपनगरात मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली। पहाटे थोड्याफार प्रमाणात उघडीप झालेली असली तरी काही ठिकाणी पावसाची रिपरिप कायम आहे। दरम्यान काल मुंबईत पावसाने एकच कहर केला। ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत होती। गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालेला असताना आता या पावसाचा कोकण रेल्वेला देखील फटका बसलेला पाहायला मिळतोय। चिपळूण आणि खेड दरम्यान मोठ्या प्रमाणात चिखल वाहून आल्याने कोकण रेल्वे प्रभावित झाली आहे। गोव्याकडे जाणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस खवटी स्थानकात थांबवण्यात आली होती। रात्री उशिरा ती पुढे मार्गस्थ झाली। दरम्यान आरवली बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र बघायला मिळालं। त्यामुळे रत्नागिरीतून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी राज्यराणी, कोकण कन्या आणि मत्स्यगंधा या गाड्या विविध स्थानकांवरती थांबवून ठेवण्यात आल्या होत्या। त्या उशिराने रवाना झाल्या। दरम्यान आजही पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसण्याची शक्यता आहे। मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठा मोर्चाने आता राज्याच्या सुवर्ण त्रिकोणाकडे आपला मोर्चा वळवलाय। आज नाशकात मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मुंबई पुण्याच्या महामोर्चांची रंगीत तालीम म्हणून या मोर्चाकडे बघितलं जात आहे। जिल्ह्याभरातून तब्बल 15 लाख लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। त्यासाठी 2000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। काल या बंदोबस्ताची रंगीत तालीमही करण्यात आली। या मोर्चाचा अभ्यास करून विश्लेषण करण्यासाठी गुप्तचर यंत्रणेचं पथकही शहरात दाखल झालंय। राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, भाजपा आमदार डॉक्टर अपूर्व हिरे, सीमा हिरे, शिवसेनेचे आमदार अनिल कदम, योगेश घोलप असे राजकीय नेते देखील या मराठा समाजाच्या मोर्चात सहभागी होणार आहेत। ज्या जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार घटनेनंतर मराठा समाजाने रस्त्यावरती उतरायला सुरुवात केली त्याच अहमदनगरमध्ये विराट मूक मोर्चा काढण्यात आला। निषेधार्थ काळी वस्त्र परिधान करून आणि हातात भगवा झेंडा घेऊन लाखोंच्या संख्येने मराठा समाज वाडिया पार्कवरती जमा झाला होता। त्याच वाडिया पार्कवरला ड्रोन कॅमेरा आहे, त्याने ही दृश्य कॅमेऱ्यात कैद केली आहेत। ही दृश्य पाहिल्यानंतर मूक तरीही ऐतिहासिक असंच या मोर्चाचं वर्णन करावं लागेल। दरम्यान प्रत्येक मोर्चाप्रमाणे याही मोर्चात राजकीय नेत्यांची हजेरी लागली होती। नगरमधल्या मोर्चात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, बबनराव पाचपुते आणि राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप हे सहभागी झाले होते।
भूमिका एकच आहे, तिन्ही आरोपींना घटनागाड्यापासून 6 महिन्याच्या आत फाशी झाली पाहिजे. जे मोर्चा निघतात, मराठा मोर्चे निघतात, मुख मोर्चे, आम्ही सगळं कुटुंब सहभागी आहे. या मोर्चामध्ये आपल्या घरातील कोण कोण सहभागी झालेला आहे? माझा मुलगा आणि मी. आता या ज्या समाजावर इतरच्या काही मागण्या आहेत, आरक्षण असेल, अॅट्रॉसिटी, यावर आपली काय भूमिका आहे? काय नाही, जे मराठा मोर्चा जे मान्य आहेत ते आम्हाला सगळं मान्य आहे. पुरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रकोप इकडे बॉलिवूडवरती होताना दिसतोय, कारण पाकिस्तानी कलाकारांनी पुढच्या 48 तासात देश सोडला नाही तर 49व्या तासाला त्यांना योग्य धडा शिकवू असा इशारा मनसे चित्रपट सेनेनं दिलाय. विशेष म्हणजे ऐन दिवाळीच्या मुहूर्तावरती प्रदर्शित होणाऱ्या रणबीर आणि ऐश्वर्याच्या ए दिल हे मुश्किल आणि शाहरुख खानच्या रईस या चित्रपटावर देखील आता टांगती तलवार असणार आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांचा भरणा आहे. ए दिल हे मुश्किलमध्ये रणबीर, ऐश्वर्या आणि अनुष्कासह फवाद खान देखील झळकतोय, तर शाहरुख सोबत रईस सोबत पाकिस्तानची कलाकार माहिरा खान ही देखील झळकणार आहे. हे आपले जवान शहीद होत आहेत आणि हे जवान मारले गेल्याच्या नंतर सोशल मीडियावर हे पाकिस्तानी लोक सगळे आनंदोत्सव करतात आणि आपण अशा वेळेला असताना मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, हिंदुस्थानमध्ये या पाकिस्तानी लोकांचा तमाशा बघायचा टीव्हीवर मुळीच चालणार नाही असे ठरव. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना जे पुढच्या काही महिन्यात रईस चित्रपट, शाहरुख खानचा रईस चित्रपट आणि करण जोहरचं ए दिल है मुश्किल, हे दोन चित्रपट जे आता सध्या तरी रिलीजच्या मार्गावर आहेत त्यांना रिलीज होऊन देणार नाही, कारण त्याच्यामध्ये पाकिस्तानी आर्टिस्ट काम करतात. लोकांच्या भावना अति तीव्र आहे. मला हे मान्य आहे की कायदा व्यवस्था आपण हातात घेऊ नये, गुंडागर्दी करू नये, पण जनतेच्या भावनाची दखल त्या ऑर्गनायझर्सना घ्यावीच लागणार. ज्या परदेशी नागरिकांकडे भारत सरकारने दिलेली वैध कागदपत्र आहेत त्या परदेशी नागरिकांना मुंबईमध्ये ज्या ठिकाणी आणि ज्यावेळी गरज असेल त्यावेळी मुंबई पोलिसांकडून सुरक्षा प्रदान केली जाईल. अजूनपर्यंत त्यांच्याविरुद्ध काही कारवाई केलेली नाही, परंतु पोलीस स्टेशनला त्यांच्यावर वॉच ठेवण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि पोलीस स्टेशनकडून वेळोवेळी माहिती घेऊन या सर्व घटनांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. उरणमध्ये 4 संशयित तरुण दिसल्याच्या घटनेला जवळपास 48 तास उलटून गेलेत, पण अजूनही त्यांचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाहीये. संशयितांना शोधण्यासाठी उरणमध्ये डोअर टू डोअर सर्च ऑपरेशन काल सुरू करण्यात आलं. उरणमधल्या 2 विद्यार्थिनींनी 4 संशयित तरुण शस्त्रांसह फिरताना पाहिल्याची माहिती दिल्यानंतर उरणसह परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ज्या तरुणींनी या संशयितांची माहिती घेतली त्यांच्या वर्णनाच्या आधारे संशयितांचं स्केचही जारी करण्यात आलं होतं. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासमोरील चौकशीचा ससेमिरा काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. खडसे कुटुंबियांच्या भोसरीतील वादग्रस्त जमिनीच्या व्यवहाराची चौकशी करणाऱ्या समितीनं सरकारकडे आता मुदतवाढ मागितली आहे. निवृत्त न्यायाधीश DS झोटिंग यांची एकसदस्यीय समिती गेल्या 3 महिन्यांपासून या प्रकरणी तपास करतेय. या समितीची मुदत संपत असताना बरंचसं काम शिल्लक असल्यानं ही मुदतवाढ मागण्यात आल्याची माहिती मिळतेय. दरम्यान एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर करून अविनाश भोसले यांच्या ABIL या कंपनीचा 1000 कोटींचा महसूल माफ केल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केलाय. आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन शर्मा यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. रेवेन्यू मिनिस्ट्री ने बिना NGO को शामिल किए एकनाथ खड़से जी ने अविनाश भोसले के फेवर में ऑर्डर दिया और कलेक्टर का ऑर्डर स्टे कर दिया. यानंतरची बातमी धुळ्यातून. धुळ्यात जलपूजन कार्यक्रमासाठी गेलेल्या जलसंपदा मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. अक्कलपाडा प्रकल्पातून पाण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवरती नुकताच लाठी हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना घेराव घातला. यावेळी रोहयो मंत्री जयकुमार रावल हे देखील महाजनांसोबत उपस्थित होते. पोटचाऱ्यांना पाणी नाही, त्यांची कामही अपूर्ण आहेत, मग जलपूजन कशाला करता असा सवाल या संतप्त नागरिकांनी यावेळी विचारला. शेतकऱ्यांच्या या रोषामुळे जलसंपदा मंत्री हतबल झाले होते. कोल्हापुरात आजोबाने स्वतःच्या नातीवरती बलात्कार केल्याचा प्रकार घडलेला आहे. या प्रकरणी आरोपी आजोबाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगीचा आजोबा
कनान नगरला आपल्या मुलाकडे आलेला होता. मुलगा आणि त्याची पत्नी कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर घरात असलेल्या नातीवरती आजोबांनी अत्याचार केले. या प्रकाराची फिर्याद पीडित मुलीच्या आईनं पोलिसात दिली. 19 आणि 20 सप्टेंबर या दरम्यान सलग 2 दिवस हा प्रकार घडल्याचं फिर्यादीत म्हटलं गेलंय. अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी माता नवरात्रीनंतर ज्या पलंगावरती विश्रांती घेते तो पलंग जुन्नरवरून तुळजापूरकडे मार्गस्थ झालाय. दसऱ्यापर्यंत हा पलंग तुळजापुरात दाखल होणार आहे. तळी भंडाराची उधळण करत गव्हाच्या कडाकण्याचा प्रसाद दाखवून ठिकठिकाणी या पलंगाचं वाजत गाजत स्वागत केलं जात आहे. तिळवण तेली समाजाकडून या पलंगाची व्यवस्था पाहिली जाते. 12व्या शतकापासून राजा रामदेव रायच्या काळापासून पुण्यातल्या घोडेगाव इथं हा पलंग तयार करण्यात येतो. विजयादशमीच्या दिवशी हा पलंग तुळजापुरात दाखल झाल्यानंतर पुढील 5 दिवस तुळजाभवानी मातेची मूर्ती या पलंगावरती विश्रांती घेईल. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती तृतीयपंथीयांकडून पथनाट्य सादर करण्यात येत आहे. हे पथनाट्य मतदार राजा जागृती करण्यासाठी करण्यात येत आहे. मार्च 2017 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे राजकीय पक्षासोबत प्रशासकीय यंत्रणा देखील कामाला लागली आहे. मतदारांची नावं नोंदणी करणं, मतदार याद्यांमध्ये चुका दुरुस्त करणं अशी कामं पालिकेकडून राबवली जातात. मतदारांच्या जागृतीसाठी महापालिकेच्या वतीनं तृतीयपंथीय पथनाट्यासह चार्ली चॅप्लिन पथनाट्याचीही सुरुवात करण्यात आली आहे. पुण्यात भरलेल्या पहिल्या राष्ट्रीय शिक्षक परिषदेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. MITच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही परिषद 3 दिवस चालणार असून त्यासाठी देशभरातील शिक्षक पुण्यात दाखल झाले. यावेळी MIT कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ कराड आणि सिम्बॉयसिसचे संस्थापक अध्यक्ष श्याम ब मुजुमदार यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. परिषदेच्या उद्घाटनासाठी संगणक तज्ज्ञ विजय भटकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप आणि AB माझाचे संपादक राजीव खांडेकर हे देखील उपस्थित होते.